नमस्कार ताई. नमस्कार. आपलं नाव? डॉक्टर मंगल सतीश सासवडे. तर आज या ठिकाणी महाराष्ट्राची भूमी या न्यूज चॅनलच्या वतीनं जो पुरस्कार सोहळा यशस्वी उद्योजक सोहळा संपन्न झाला, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? आवर्जून सांगते की बारवकर भाऊंबरोबर हा दुसरा प्रोग्राम आहे. दौंड तालुक्यामध्ये उद्योजिका पुरस्कार हा माझ्या हस्ते त्या टायमिंगला केला आणि त्यानंतर तिथंच एक संकल्पना सुचली की शिरूर तालुक्यामध्ये सुद्धा करायचं आहे. तर त्या टायमिंगला सगळ्या पत्रकारांनी शिरूर तालुक्याच्या सांगितलं, ताई आम्हाला तुम्ही मदत करा. तर मी आवर्जून सांगते की ज्या टायमिंगला इकडं कार्यक्रम राबवायचा होता शिरूर तालुक्यामध्ये, तर स्वतः बारवकर भाऊंनी इथं राहून शिरूर तालुक्यामध्ये आणि खूप छान पद्धतीने प्रत्येक म्हणजे जो पुरस्कार करता आहे त्याच्या घरोघरी जाऊन त्याच्याशी एक मित्रपणाने बोलून हा पुरस्कार कसा आहे आणि कसा मिळवला पाहिजे ह्याबद्दल सविस्तर चर्चा करून त्यांना त्या पुरस्काराचे महत्त्व पटवून दिले आणि असा हा कार्यक्रम उत्कृष्टपणे त्यांनी आज इथं रांजणगाव गणपती इथे आयोजित केला आणि तो संपन्नही झाला आहे. त्याच्याबद्दल मी बहुमाता ब्रिगेड शिरूर तालुक्याच्या वतीने त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देते आणि आमची बहुमाता ब्रिगेड ही अखंड त्यांच्याबरोबर सदैव राहणार आहे अशा त्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा देते. थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची साप्ताहिक भूमी या वर्तमानपत्रांनी या सर्वांनी मिळून जो मराठी नवीन उद्योजक घडवण्याचा उपक्रम या ठिकाणी महागणपती या ठिकाणी राबवला. खऱ्या अर्थानं एक ग्रामीण भागामध्ये उद्योजक यशस्वी होऊन त्याला प्रोत्साहित करण्यासाठी हा या ठिकाणी पुरस्कार या ठिकाणी देण्यात आला होता. खरं वाखाणण्यासारखी गोष्ट आहे. आपला ग्रामीण भागात असा पुरस्कार जातो आणि यांनीच पुढची पिढी घडत असते. नवीन उद्योजकसुद्धा ह्याची प्रेरणा घेऊन आपल्या समाजासमोर एक आदर्श घडवण्याचं काम करतात. हा उपक्रम या ठिकाणी खरोखर वाखाणण्यासारखा आहे. आज रांजणगाव येथे महाराष्ट्राची भूमी जे साप्ताहिक आहे, न्यूज चॅनल आहे, त्यांच्या माध्यमातून यशस्वी उद्योजक सोहळा आयोजित केला. खरं तर शिरूर तालुक्यातील जे उद्योजक आहेत, ज्यांनी हालाकीच्या परिस्थितीमध्ये स्वतःच्या कर्तृत्वावर काम सुरू केलं आणि आता जे खूप चांगल्या पद्धतीनं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यशस्वी उद्योजक आहेत, असे हिरे जे आहेत ते या साप्ताहिकाने न्यूज चॅनलने निवडलेले होते आणि त्या उद्योजकांचा जो सत्कार आहे, त्यांचा जो सन्मान आहे, त्यांना पुरस्कार देऊन त्यांच्या जे आहे ती शाबासकीची थाप त्यांना देण्यात आली. बारवकर सर असतील, त्यांची टीम असेल, त्यांनी उत्कृष्ट नियोजन जे आहे ते याचं केलेलं होतं आणि रांजणगावच्या गणपती बाप्पांच्या देवस्थान ट्रस्टच्या सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यामुळे गणपती बाप्पांचेही सगळ्यांनी आशीर्वाद घेतले आणि जे यशस्वी उद्योजक आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आजचे पुरस्कार हे प्रेरणादायी आहेत. ते प्रेरणा घेऊन अजून चांगलं काम करण्यासाठी जे आहेत ते आता पुढे जातील आणि आम्हाला या कार्यक्रमाला इथं बोलवलं. खूप चांगल्या पद्धतीनं या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं होतं. त्याबद्दल या साप्ताहिकाचे, या न्यूज चॅनलचे मनापासून आभार. धन्यवाद ताई. मी शिरूर तालुका प्रतिनिधी विजय कांबळे, महाराष्ट्राची भूमी.